आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता टाकायचा असला तोही टाकू शकतो आपण. आणि हे वाटण क्रश आपला घालायचा. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आपण पाणी न टाकता क्रश केलेलं आहे. जास्त वाटून घेतलं आहे. ते आपण टाकून घ्यायचं. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. करपू नये म्हणून मी गॅस बंद करून दिला आहे. आणि आता आपण हे लाल भोपळा किंवा गंगाफळ ते धुवून बारीक कापून धुवून ठेवलेलं हे आपण त्यात टाकलं. बारीक गॅसवर आता ही भाजी छान होऊ द्यायची. पाणी वगैरे टाकायची गरज नसते, ती वाफेवरच होते भाजी. बघून घ्यायची उघडून. जर वाटलं तर जर असं मिक्सरमध्ये धुवून टाकलेलं पाणी घोटभर टाकू शकतो. काही वेळेस लगेच पण शिजून जातं, काही वेळेस जर असं घोटभर पाणी टाकावं लागतं. तर ही भाजी आपली शिजते. पण बघूया भाजी शिजण्यात आली आहे. थोडी कचवट हे शिजायची आता भाजी. बारीक गॅसवर भाजी. तोपर्यंत आपण इथे फ्रीजमध्ये ओलं खोबरं होतं माझं, ते थोडं कोरडं झालं आहे, ते आपण किसून घेऊया. हा किस आपल्याला टाकायचा आहे. खोबरं ओलं टाकू शकता, सुकं टाकू शकता, किंवा ते ओलं खोबरं सुकलेलं ते सुद्धा आपण टाकू शकतो. खोबरं टाकून या भाजीला खूप छान चव येते. भाजी शिजल्यानंतर टाकायचं. बघूया आपण भाजी आता छान शिजली आहे. हो, शिजली छान. आपण त्याच्यात हे खोबऱ्याचं किस टाकूया. कोथिंबीर आपण ऑलरेडी टाकलेलीच आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर घालायची गरज नाही. हे अर्धवट सुकं खोबरं आपण याच्यात टाकत आहोत. ही भाजी आपली रेडी झाली आहे. अशी आपली दुधी भोपळ्याची लाल भोपळ्याची किंवा गंगाफळाची भाजी तयार आहे.